नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण तयार करणार आहोत एकदम कुरकुरीत असे मसाला समोसे. हे समोसे तयार करायलाही एकदम सोपे आहेत आणि पटकन तयार होतात. चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी समोसे बनवण्यासाठी रवा घेतला आहे 1 कप. हा मोठा रवा आहे म्हणून मी मिक्सरला हा रवा फिरवून घेते. इथे तुम्ही स्मॉल रवाही वापरू शकता. आता या रव्यामध्ये थोडीशी हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया. तर हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया. इथे आपले सर्व जिन्नस छान मिक्स झाले आहेत. आता आपण यामध्ये सोडा टाकून घेऊया. अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे, म्हणजे हे समोसे छान फुगतात आणि खुसखुशीत होतात. यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल एकदम कडकडीत गरम करून घेतले होते, तेही घालून घेतले आहे आणि हे तेल आहे ना पूर्ण रव्याला छान चोळून घेऊया. इथे मी सर्व रव्याला तेल छान चोळून घेतले आहे. आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया. हा गोळा बनवताना असा जास्त सैलही बनवायचा नाही. आपण पुऱ्याला कसं पीठ मळून घेतो ना, तसेच हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले समोसे असे टम्म फुगतील. पीठ जर सैलसर झाले तर ते समोसे फुगणार नाहीत. इथे मी पिठाचा गोळा छान मळून घेतला आहे. आता आपण हे 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून घेऊया, म्हणजे रवा असा छान फुलतो. रवा छान सेट होत आहे तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि रवाही छान भिजला आहे. आता मी याला एकदा छान मळून घेते. तर आपण याचा चपातीला लागतो ना तेवढा गोळा काढून घेऊया. इथे 2 गोळे झाले आहेत. आता मी लाटण्याला थोडे तेल लावून घेते आणि पोळपाटालाही तेल लावून घेते. आपल्याला हे लाटताना कुठलेही पिठाचा वापर करायचा नाही. आता आपण याची चपाती लाटून घेऊया. ही चपाती लाटताना अशी जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर ते समोसे आहेत ना असे फुगणार नाहीत. इथे आपली चपाती लाटून घेत आहे मी एकसारखी. इथे आपली चपाती लाटून तयार आहे. आता मी साईड याच्या कट करून घेते. आपल्याला याला चौकोनी आकार द्यायचा आहे आणि अशा पट्ट्या कट करून घेते. आता आपण याचे मिनी समोसे कट करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे सर्व समोसे मी कट करून घेते. हे पहा, इथे मी सर्व राहिलेले समोसे कट करून घेतले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. तर यामध्ये हे समोसे सोडून घेऊया. मस्त फुगले आहेत. पलटी मारून घेऊया. एकदम स्लो गॅसवर एकदम कुरकुरीत लाल रंग येईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे आहेत. पहा मस्त. आता अशा प्रकारे सर्व समोसे मी तळून घेतले आहेत. पहा एकदम कुरकुरीत झाले आहेत. आता आपण यावरून थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरून घेऊया. चाट मसाला याने खूप चटपटीत असे हे समोसे लागतात. आणि अगदी थोडेसे मीठ घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया. चला तर मग तुम्हाला माझी ही समोसे बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की हे समोसे तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.